नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर पहिली, काय होतं ना, आपल्याकडे पायपुसणी जेव्हा असते आणि ती जुनी झाली की त्याचा खालचा जो काही सरफेस आहे तो सुद्धा चोपडा होतो आणि मग अशा वेळेस आपण ती पायपुसणी वापरू शकत नाही, कारण पाय सटकण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेस आपण हे फेकून देतो. पण आपल्या घरी जे काही एक्स्ट्रा सिलेंडर असतं त्या खाली ठेवण्यासाठी तुमच्याकडे स्टँड नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पायपुसणी त्यावरती ठेवू शकता. जेणेकरून पायपुसणी असल्या कारणाने तुम्हाला जर सिलेंडर इकडून तिकडे न्यायचं असेल, हलवायचं असेल तर सुद्धा सोपं जातं. त्याचबरोबर फरशीवरती डाग वगैरे सिलेंडरचे होत नाही. सो तुम्ही अगदी जेवढं सिलेंडर आहे तेवढीच पायपुसणी कापून सुद्धा घेऊ शकता. चला मंडळी, 2 नंबरची टिप बघूयात. आता बघा, आपण मार्केटमधनं केळी आणली की अशा पद्धतीने काय करतो, ठेवून देतो. आता बऱ्याचदा आपल्याला ही केळी आपण थोडीफार कच्चीच आणतो. मग आता ही पिकायला सुरुवात झाली की एकदाच सगळी पिकते. मग अशा वेळेस काय होतं की अर्धी केळी जी आहे ती सडून जाते. मग काय करायचं, ज्या कॅरी बॅगमध्ये आपण आणलेलं आहे ती कॅरी बॅग अशी गोल गोल करायची आणि अगदी मधोमध केळीच्या अशा पद्धतीने बघा दोन्हीकडून काढायची आणि जिथे कॅरी बॅगला जे आहे आपण लटकवण्यासाठी असतं ती कॅरी बॅग घेऊन अशा पद्धतीने लटकवली की केळी लवकर खराब सुद्धा होत नाही आणि जेवढी केळी पिकली तेवढी तुम्ही इझिली खाऊ सुद्धा शकता. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. आता मिक्सरचा वापर आपला रोज होतोच होतो, पण जे काही मिक्सरचं भांडं आहे त्याचे जे काही पाते आहेत आणि हे खालचं जे काही बटन असतं किंवा पाते आहेत हे मात्र कधी ना खूप जाम होतात. मग आता अशा वेळेस आपल्याला बाहेर घेऊन जायचं म्हटलं तर पुन्हा पैसे तर खर्च करावेच लागतात. मग तुम्ही घरच्या घरी ही सोपी ट्रिक आधी करून बघू शकता. सो तुम्ही जे कुकिंग ऑइल खात आहात ते कुकिंग ऑइल थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने भांड्याला लावायचं. जेव्हा तुम्ही यामध्ये मसाला काढणार आहात तुम्ही बघणार जे जाम झालेले पाते आहेत ते नक्कीच व्यवस्थितरित्या चालायला लागतील. ही टिप नक्की आजमावून बघा आणि तुम्हाला खूप कामी येईल आणि मेन म्हणजे तुमचे भरपूर पैसे वाचतील. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला फोन चार्जिंगला लावायचा म्हटला तर चार्जरला जेव्हा आपण हा फोन लावतो नेमका हा फोन कुठे ठेवायचा ते कळत नाही. मग आपण चार्जरवरतीच असाच ठेवतो आणि बऱ्याचदा जर कॉल आला, व्हायब्रेट झाला तर मग हा मोबाईल ना चार्जरवरून खाली पडतो. मग अशा वेळेस आपलं जे काही स्क्रीन गार्ड वगैरे आहे ते सुद्धा ब्रेक होतं. मग किंवा मग कोणी बसेल असेल तर अनावधानाने त्यांच्या अंगावर सुद्धा पडू शकतं. मग काय करायचं, आपल्या घरी तर पॉलिथिन असतेच नाही का. मग जे आपलं USB केबल असतं ते काढायचं, त्यामध्ये अशा पद्धतीने कॅरी बॅग घेऊन त्यामध्ये मोबाईल टाकायचा आणि नंतर ती काही कॅरी बॅग आहे ती आपल्या चार्जरच्या मेन याच्यात टाकायची आणि हे अशा पद्धतीने चार्जर लावायचं. असं केल्याने मोबाईलसुद्धा चार्जिंग होईल, फोन जरी आला तरी व्हायब्रेट होऊन खाली पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरच्या घरी कॅरी बॅगचा वापर करू शकता मोबाईल चार्ज करत असताना. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. आपले कपडे जर व्यवस्थित ऑर्गनाइज असले तर दिसायला हे किती सुंदर दिसतं ना आणि आपल्याला प्रसन्न सुद्धा वाटतं. पण बऱ्याचदा आपण एकदा ऑर्गनाइज केलं तर पुन्हा पुन्हा मात्र ते नेहमी अस्तव्यस्तच होतं. मग जर आपण एकदम छोट्या छोट्या घड्या केल्या, व्यवस्थित घड्या केल्या, जर आपल्याशिवाय कोणी त्याला हात जरी लावला तर त्या घड्या मोडल्या नाही तर ते तसंच राहील ना. मग चला, टी शर्टची घडी सोप्या पद्धतीने कशी करायची चला बघूया. टी शर्टचे मी काय केलं आहे की बटन लावून घेतलं आहे आणि मागच्या साईडने त्याला थोडं फोल्ड करून अशा पद्धतीने एकावरती एक ठेवलं आहे. तुम्ही इकडे व्हिडिओ स्लोसुद्धा करू शकता. मी काही इकडे स्पीडवर वगैरे घेतला नाही जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. आता ही जी काही बाई आहे ती तुम्ही अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करू शकता किंवा बाहेरसुद्धा ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला तुमचं टी शर्ट अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. सो टी शर्टची ही घडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. ही घडी केल्यानंतर टी शर्टची घडी बिलकुल सुटत नाही, टी शर्टसुद्धा ऑर्गनाइज दिसतं आणि मेन म्हणजे दिसायलाही फार छान दिसतं. या मंडळी, नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे जे काही ग्लास कंटेनर असतात जर त्यामध्ये कधी आपण आचार वगैरे ठेवला किंवा दुसरं काही एखादी चटणी वगैरे ठेवली तर त्याचा स्मेल काही जात नाही. मग अशा वेळी जेव्हा तुम्ही हे स्वच्छ धुता तेव्हा काय करायचं, कोरडं झाल्यानंतर यामध्ये 1 ते 2 दिवसासाठी न्यूजपेपर टाकून ठेवायचे. यामधला जो काही स्मेल आहे तो पूर्ण नाहीसा होतो. सेम प्रोसेस तुम्ही ग्लास कंटेनरसाठी आणि प्लास्टिक कंटेनरसाठी सुद्धा करू शकता. सो ही टिप नक्की आजमावून बघा.
मंडळी, आमच्याकडे तर पावसाची झड चालू आहे आणि इथे मी काही हॅक्स तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी अशा पद्धतीने एका कार्डबोर्डमध्ये ना ह्या अशा ज्या काही आईस्क्रीमच्या स्टिक्स असतात त्या ठेवलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता ह्या कार्डबोर्डवरती ओलावा आला आहे आणि या ओलाव्या कारणाने पूर्ण अगदी बारीक बारीक किडे यामध्ये झालेले आहेत. तुमच्याहीकडे अशीच झड असेल तर कार्डबोर्ड तुम्ही वापरत असणार तर आधी कार्डबोर्ड चेक करा, कारण पावसाळ्यात झड सुरू आहे त्यामुळे तिथे किडे होऊ शकतात आणि बुरशी लागू शकते. सो ही छोटीशी टिप मला खूप महत्त्वाची वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. चला, ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे. आपलं फ्रीज हे आपलं खूप कामीचं उपकरण आहे. मग आता ह्या फ्रीजने जर जास्तच लाईट बिल घेतलं तर खूपच आपले पैसे जातील नाही का? मग त्यासाठी तुमच्या फ्रीजचं जे काही हे गास्केट आहे किंवा त्याला रबर म्हटलं जातं, हे ढिल्लं आहे की नाही हे बी तुम्हाला समजलं पाहिजे की हे व्यवस्थित आहे की नाही. मग ते चेक करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. ही मी ऑलरेडी सुद्धा शेअर केली, पण मला असं वाटलं की चला हे पुन्हा शेअर करूयात. आपल्या इकडे न्यू फॉलोअर्स आले आहेत, सो त्यांनासुद्धा हे कामी येईल. सो असं आपल्याला एखादा कागद घ्यायचा आहे, फिट्ट आपला दरवाजा लावायचा आहे फ्रीजचा आणि हा कागद जर एकदम अलगदरित्या निघाला तर समजून जायचं की हे रबर जे काही गास्केट आहे ते ढिल्लं झालेलं आहे आणि हे जर आपल्याला प्रेशर देऊन काढायला लागलं तर समजून घ्यायचं आपलं गास्केट किंवा जे काही रबर आहे ते व्यवस्थित आहे. सो ही टिप नक्की लक्षात घ्या. चला मंडळी, नंतरची टिप बघूया. काय होतं बऱ्याचदा आपण जो काही झाडू आणतो त्याच्या इथून हा झाडू जुना व्हायला लागला की या मुठीतून बाहेर निघतो. मग अशा वेळेस एक 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 असं पडून आपला झाडू पोकळ व्हायला लागतो आणि मग अशा वेळेस आपल्याला नवीनच झाडू घ्यावा लागतो. पण जर आपण थोडंसं स्मार्ट वर्क केलं ना तर आपले पैसे भरपूर वाचू शकतात आणि तो जो जुनाट आपण झाडू फेकणार होतो तो आपण पुन्हा रियूज करू शकतो. आपल्याला घ्यायची आहे पॉलिथिन. इकडे मी अशी छोटी पॉलिथिन घेतली आहे, थोडीशी दुहेरी करून घेतली आहे आणि ती बरोबर जिथे काही मूठ आहे आणि जिथे खालचा झाडूचा भाग आहे तिथे अगदी व्यवस्थितरित्या मी गोलाकार करून घेतली. प्रेस गरम करून घ्यायची आहे आणि एकदम अलगदरित्या आपल्याला ही गरम प्रेस इथे यावरती ठेवायची. म्हणजे काय होईल, ही काही प्लास्टिकची बॅग आहे ही याला व्यवस्थितरित्या चिपकेल आणि जे काही झाडूचे काही दांड्या निघत होत्या त्या निघणार नाही. त्याची मूठसुद्धा अगदी घट्ट पकडलेली राहील. आणि तुम्हीच सांगा मला की पॉलिथिनचा असा वापर तुम्ही याआधी कधी बघितला होता का किंवा कधी तुम्ही ट्राय केला होता का? सो ही पॉलिथिन तुमचं खरंच किती मोठे पैसे जे आहे ते वाचवू शकते हेही तुम्ही बघितलं आहे. सो नंतर तुम्ही हे थोडंसं चुकून दिल्यानंतर तुम्ही बघणार की हे जसं आपण ज्याप्रमाणे पहिला झाडू होता अगदी तसं होईल. यामधले झाडूचे केस वगैरे बाहेर निघणार नाही किंवा काड्या बाहेर निघणार नाही. सो पॉलिथिनची ही टिप झाडूसाठी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर मंडळी, तुम्हाला या सर्व टिप्समधल्या सगळ्यात फेवरेट टिप कोणती हेही मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर पटकन फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.